हरिओम. जवळजवळ 2 महिन्यापूर्वी मी गुवाहाटीला असताना एक शेवटचा व्हिडिओ टाकला होता. हजारो लोकांनी बघितलं, त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर आज मी वेळात वेळ काढून संडेला बसलोय. काय झालं की माझा एक मित्र आहे, त्याचा मला फोन होता 2 दिवसापूर्वी, की तो एकदम ॲक्टिव्ह माणूस होता. त्याचं आवाजावरून मला वाटलं तो आजारी आहे. त्याला विचारलं काय झालं, तो बोलला मी डिप्रेशनमध्ये आहे. मी म्हणलं कशामुळे? तो तुम्हाला लॉसेस झाले, खूप लॉस झाला बिझनेसमध्ये. तर मी म्हटलं ठीक आहे, काय लॉस झाला? तर तो बोलला की माझ्या मॅनेजरने माझाच बिझनेस सुरू करून माझेच कस्टमर खेचून घेतले आणि माझा धंदा 90% डाऊन झाला आहे. आता मला खूप प्रॉब्लेम आहे, मी खूप लॉसमध्ये आहे. तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकजण ना हा लॉस शब्दामुळे ना खूप दुःखी होतो. माणूस हा कधीच आयुष्यात लॉसमध्ये नसतो. ते कसं? तर आपण काय म्हणतो की आपण एखादी जमीन विकली, एखादा फ्लॅट विकला, तो आधी कोणाच तरी होता, आज माझा आहे, उद्या परत कोणाच तरी होणार आहे. आपण काही घेऊन जाणार नाही, बरोबर. तर आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आपल्या अंगावर एक कपडा पण नसतो आणि आपल्याला आपले पॅरेंट्स एक कपडा देतात. हा आपला पहिला प्रॉफिट झाला, लॉस नाही आहे. त्यानंतर आपल्याला खायला प्यायला मिळतं, ते आपलं प्रॉफिट आहे. त्यानंतर आपल्याला शाळेत शिकायला मिळतं, ते आपलं प्रॉफिट आहे. त्यानंतर आपण नोकरी करतो, पैसा कमवतो, ते आपलं प्रॉफिट आहे. त्यानंतर लग्न होतं, ते प्रॉफिट आहे. मुलं होतात, ते प्रॉफिट आहे. ते तुम्हाला म्हातारपणी सांभाळतात कदाचित. तर आता समजा लॉस झाला, तर मी त्याला म्हटलं समजा आज तुझ्याकडे स्वतःचं घर वगैरे तरी आहे, समजा काहीच नसेल तुझ्याकडे, सगळं कमवलं, सगळं गेलं, तू म्हणशील मी फुल लॉसमध्ये, मी आत्महत्या करतो किंवा डिप्रेशनच्या गोळ्या घेतो वगैरे वगैरे. तर पहिलं डोक्यात हे काढून टाक की आयुष्यात कधी लॉस होऊ शकतो, कधीच लॉस होऊ शकत नाही. जसं तुला प्रॉफिट झालं पहिल्या कपड्यापासून ते तुझ्या आता बिझनेसपर्यंत जेवढा प्रॉफिट झाला, त्यातून आता मायनस होत 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 समजा तुझ्याकडे काहीच नाही राहिलं, एक कपडा पण नाही राहिला, पूर्ण तू नग्न झालास, तरी पण तू प्रॉफिटमध्ये आहेस, लॉसमध्ये नाहीच आहेस. का? कारण त्या वयात तू परत झिरो होण्यापूर्वीपर्यंत तू काहीतरी शिकलायस, काहीतरी एज्युकेशन घेतलंय, तुला इंग्लिश बोलायला येतंय, तू परत उभा राहू शकतोस. लॉस आहे कुठे? तू मरेपर्यंत प्रॉफिटमध्येच आहेस. कारण तुला जन्माला आल्यानंतर तुझ्याकडे काहीच नव्हतं, मरताना मेल्यावर सुद्धा काहीच घेऊन जाणार नाहीयेस. पण तू तुझं नॉलेज हे दुसऱ्यांना देऊ शकतो, पुस्तक लिहू शकतो, यूट्यूब करू शकतो, किंवा परत धंदा उभा करण्यासाठी ते नॉलेज वापरू शकतो. परत प्लस प्लस प्लस, मायनस नाहीच आहे. तर लॉस कसला? आयुष्यात कधी लॉस नसतोच. तुमच्या डिक्शनरीतून लॉस हा शब्द काढून टाका. आज माझ्याकडे हे आहे आणि त्यातलं काही गेलं तर मला लॉस झाला, हे नाही आहे. हे प्लस मायनस आयुष्यभर चालूच राहतं. आणि मरताना कोणी काही घेऊन जात नाही आणि जन्माला येताना काही घेऊन येत नाही. तर त्यामुळे आयुष्यात लॉस हा शब्दावर चोकडी मारा, म्हणजे डिप्रेशन येणार नाही. त्यानंतर मी एखादी जमीन विकली म्हणून दुःखी व्हायची गरज नाही. ती जमीन आधी कोणाची होती, थोडे दिवस माझ्या नशिबात होती, मी ती विकली, कोणा दुसऱ्याच्या नशिबात गेली. आज माझं घर आहे, उद्या माझ्या मुलाचं होईल, त्याच्या मुलाचं होईल, कदाचित ते विकून पण टाकतील. त्यामुळे मी तर कितीही लॉस झाला, कितीही प्रॉफिट झाला, तर मी बॅलन्स असतो. मला खूप आनंद होतो किंवा खूप दुःख असं काहीच नाही. जेव्हा आमच्या बंगल्यामध्ये फार मोठा दरोडा पडला होता, कितीतरी सामान चोरलं गेलं होतं, त्यानंतरच्या मी 15 मिनिटात झोपलो होतो. माझी बायको, पोलीस लोक आपल्यात बसले होते, मी शांतपणे जाऊन झोपलो दुसऱ्या बंगल्यामध्ये. मला त्यांना म्हणायचं तुला काय इन्व्हेस्टिगेशन करायचं करा. मी मी कधी काय ते माझं नव्हतंच. मी कमवलं होतं, ते गेलं, उद्या परत कमवेन, त्यात काय मोठी गोष्ट आहे. तर आयुष्यामध्ये लॉस प्रॉफिट हा ग्राफ हा चालूच राहणार आहे आणि त्याचं दुःख करून घ्यायचं नाही. मी ही उगाच वस्तू विकली, ही उगाच जमीन विकली, अरे माझी गाडी उगाच विकली. जे घडतं ते घडून द्यायचं. सगळं आपलं आपण काय मेहनत करतोय आणि आपल्या नशिबात काय आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. उगाच त्याबद्दल दुःख करून डिप्रेशनच्या गोळ्या घेऊन हॉस्पिटलायझेशन होणं किंवा आत्महत्या करणं हा त्यावर काही इलाज नाही आहे. आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओ बोलू. थँक्यू.